Hello everyone, welcome back to Impulse Batch. This is video solution for mock test 10. Another 50 questions that will help you to increase your score. Question number 1 on your screen. Which of the following has lowest mass to charge ratio? So आपल्याला रेशियो घ्यायचा आहे mass by charge. And हा रेशियो त्यांना हायेस्ट नको आहे. तर रेशियो should be lowest. Ratio will come lowest when numerator is lowest. And numerator म्हणजेच मास. सो कोणाचं मास कमी असतं? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन की अल्फा पार्टिकल? इलेक्ट्रॉन हॅव निग्लिजिबल मास, म्हणजेच मास कमी आहे आणि मास कमी तर रेशिओ पण कमी येईल. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 2. द प्रोडक्ट वाय ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज. रिॲक्शन काय आहे बघा. C6H5N2Cl. C6H5 म्हणजेच बेन्झीनची रिंग आहे. एक हायड्रोजन होता तो सबस्टिट्यूट केलाय. N2 प्लस लिहिते, Cl मायनस लिहिते, म्हणजेच लक्षात येईल दिस इज नथिंग बट बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. सो बेन्झीन डायझोनियम सॉल्ट when treated with copper and HBr, copper is in zero oxidation state, so ही गॅटरमन कॉच रिॲक्शन आहे. काय देणार आहे? जो Br मायनस आहे तो बेन्झीन रिंग वरती सबस्टिट्यूट होऊन जाईल. सो दिस इज बेन्झीन रिंग. N2 प्लस Cl मायनस निघून गेलं. इथे आला Br and N2 गॅस, नायट्रोजन गॅस इज रिलीज्ड ॲज शोन इन रिॲक्शन. सो प्रोडक्ट कोण आहे? ब्रोमोबेन्झीन C6H5Br. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 3. द हायब्रिडायझेशन ऑफ C1 इज. या कंपाऊंडमध्ये C1चं हायब्रिडायझेशन काय आहे? हायब्रिडायझेशन इज इक्वल टू नंबर ऑफ लोन पेअर्स प्लस नंबर ऑफ बॉन्ड पेअर. बट बॉन्ड कोणत्या काउंट करायच्या असतात? सिग्मा. कार्बनवरती लोन पेअर असते का? नाही. सो 0 लोन पेअर. अँड सिग्मा बॉन्ड्स किती आहेत? 1 सिग्मा आणि 2 सिग्मा की ज्या C1 ने बनवलेत. ही पाय बॉन्ड आहे, डोंट काउंट. ही पाय बॉन्ड आहे, ओनली सिग्मा काउंट करायचे आहेत. सो 2 सिग्मा बॉन्ड आहेत. सो आन्सर आलं 2. 2 ऑर्बिटल्स ना एकत्र आणा, sp हायब्रिडायझेशन. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 4. नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम्स इन 2,3,4 ट्रायक्लोरोपेंटेन. 1, 2, 3, 4, 5. 2 ला क्लोरो, 3 ला क्लोरो अँड 4 ला क्लोरो आहे. सो स्ट्रक्चर बघून लक्षात आलं असेल. फर्स्ट कायरल कार्बन नाही आहे कारण त्याच्यावरती 3 हायड्रोजन आहेत. सेकंड आहे कारण 4 डिफरंट ग्रुप आहेत. थर्ड नाही आहे कारण इकडे जो ग्रुप आहे तोच या बाजूला आहे. फोर्थ आहे अँड फिफ्थ नाही आहे. सो देर आर 2 कायरल कार्बन्स. ऑप्शन नंबर बी. पण एकदा लेवल 1 अँड लेवल 2 MCQच्या वेळी मी तुम्हाला सांगितलेलं 2 रिअल कायरल कार्बनच्या मध्ये 2 रिअल कायरल कार्बनच्या मध्ये जो कार्बन असतो तो असतो सुडो कायरल. पण आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुडो कायरॅलिटीचा उल्लेख नाही आहे म्हणून आपण सुडो कायरल कार्बन काउंट करणार नाही. ऑप्शन नंबर बी ला टिक करणार जर असा क्वेश्चन आपल्याला MHT CET ला आला तर. सेकंड रिझन, हा जो कंपाऊंड आहे याला जर मी वेज डॅशमध्ये काढलं जसं की 1, 2, 3, 4, 5, इकडे वेज वरती Cl आणि इकडे डॅश वरती Cl, मग इकडेचा क्लोरीन कसा का असे ना त्याला ही कॉन्ट्रीब्युशन R असेल तर ही S असते अँड तरच या कायरल कार्बनचा काय होतो? कायरॅलिटी एक्सप्लेन करू शकतो. सो वेज डॅश रिप्रेझेंटेशन जर आपल्याला पेपरमध्ये गिवन असेल तर मग मी सुडो कायरल काउंट करणार. अदरवाईज माझ्यासाठी सुडो कायरल ही कन्सेप्ट नाही आहे अँड ऑप्शन नंबर बी ला टिक करून द्या. क्वेश्चन नंबर 5. In a cubic type of unit cell of a compound, A atom are at 1/2 of the faces and B at the corner of the cube. The formula of the compound is. Where are A atoms present? 1/2 of the faces. Means A is present at not 6, 3 faces. And 3 faces म्हणजे 3 into contribution is half, 3/2. बी कुठे प्रेझेंट आहेत? बी आर प्रेझेंट ॲट कॉर्नर. कॉर्नर म्हणजे किती? 8. कॉन्ट्रीब्युशन 1/8. टोटल नंबर ऑफ बी 1. सो फॉर्म्युला बिकम्स A 3/2 B1. दॅट इज सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये A3 B2. ऑप्शन नंबर बी.
Question number 6. Primary amine can be converted into an alcohol by the action of. Whenever primary amine, keep in mind always primary amine, secondary amine and tertiary amine वेगळ्या reactions देतात with HNO2. HNO2 can be written as nitrous acid, not nitric. नायट्रिक म्हणजे HNO3 असतं. आपल्याला पुट करायचं आहे HNO2. नायट्रस ॲसिड तोच आहे की जो तुम्ही बेन्झीन डायझोनियम क्लोराईड बनवण्यासाठी वापरताय. सो जनरली तुम्हाला आता काय करायचं आहे, याच्यापासून बाकी मधली प्रोसेस काही नाही केली तरी चालेल. अल्टिमेट कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, अल्कोहोलमध्ये. बस डोंट कन्फ्यूज, इट इज HNO2 अँड नॉट HNO3. ऑप्शन नंबर डी. Question number 7. The van der Waal constant A for the four gases A, B, C, D, R. A कुठून आला? What is A? A is nothing but attraction between gas molecule. रिअल गॅस इक्वेशन मधून हा पॉइंट आहे. रिअल गॅस इक्वेशन आपल्या 11th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, NCERT बेस्ड क्वेश्चन आहे. बट चलो ठीक आहे, आय एम नॉट गोइंग टू गिव्ह यू द बोनस मार्क बिकॉज तुमची नॉलेज वाढते, कन्सेप्ट वाढते इथून एक. सो रिअल गॅस, आयडल गॅस कसा असतो, PV इक्वल्स टू NRT. ही एक आयडल गॅस इक्वेशन आहे. बट रिअल गॅसेस जेव्हा बनतात तेव्हा रिअल गॅसची इक्वेशन चेंज होते. त्यामध्ये येतं अट्रॅक्शन बिटवीन द गॅस मॉलिक्युल्स. सो ए इज नथिंग बट अट्रॅक्शन. जर दोन गॅस मॉलिक्युल्सच्या मध्ये अट्रॅक्शन वाढलं तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वाढतायत असं म्हणू शकते. अँड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वाढले की गॅस कशामध्ये कन्वर्ट होतील, लिक्विडमध्ये, म्हणजेच त्यांचं लिक्विफिकेशन होतं. सो कॅन आय से ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लिक्विफिकेशन. ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लिक्विफाय. जेवढा ए जास्त तेवढा लवकर गॅस लिक्विफाय होणार आहे. हे मला विचारतायत द गॅस विच इज डिफिकल्ट टू लिक्विफाय म्हणजे ए कमी पाहिजेल आहे. ए कमी कुठे दिसतोय, 2.15. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग पेअर आर नॉट आयसोमर. हा तुमचा बोनस क्वेश्चन आहे कारण तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये ए ऑप्शन चुकवलेला. ए ऑप्शन असा हवा होता 1,2 डायक्लोरोइथिन अँड 1,1 डायक्लोरोइथिन. CH डबल बॉन्ड CH पहिला त्यांनी दिलाय 1,2. सो दिस इज 1, दिस इज 2 अँड कोणासोबत केलं, CH2 डबल बॉन्ड CCl So this is 1,1 dichloroethene. Same molecular formula, different structural formula, hence they are isomer. मला विचारले who are not isomers. Alkyl cyanide RC triple bond N and alkyl isocyanide RN triple bond C. Same molecular formula, different structural formula, they are also isomers. Fructose and glucose सांगायची गरज नाही, they are also isomers. So option number C are not the isomers because propoxybutane 1, 2, 3 त्याच्यानंतर काय लावायचं आहे मला, ऑक्सिजन. दिस इज propoxybutane 1, 2, 3, 4. याच मॉलिक्युलला जर तुम्ही असं बघितलं CH2CH2CH3 तर तुम्ही त्याला म्हणाल propoxybutane. But even I can write its name as 1, 2, 3, 4 butoxypropane. So both the molecules are same and their structural formula is also same. They are identical. They are not isomers. Option number C. पण ऑप्शन ए मध्ये टायपिंग इश्यू होता म्हणून मी याला बोनस देतीये. क्वेश्चन नंबर 9. Acetone is treated with excess of ethanol in presence of hydrochloric acid. Acetone, that is ketone. When aldehydes and ketones are treated with excess of alcohol, कोणता अल्कोहोल आहे तो, इथेनॉल, C2H5OH. आता हा कोण आहे, कीटोन, आणि हा कोण आहे, अल्कोहोल. कीटोन प्लस अल्कोहोल विल गिव्ह कीटल रिॲक्शन्स. सो लेट अस सी. हेमिकीटल जेव्हा तुम्ही नॉर्मली वापरला असता तर, पण तुम्ही एक्सेसमध्ये वापरलाय, सो हा अ प्रॉपर कीटल फॉर्मेशन देईल. कसं असतं, हा जो ग्रुप आहे CH3 ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. C इकडे ॲज इट इज CH3, इकडे
इकडे ॲज इट इज CH3 आणि जो डबल बॉन्ड O आहे त्याला आपण स्प्लिट करतोय आणि अल्कोहोलचा अल्काइल पोर्शन आपण अटॅक करतो. अल्काइल पोर्शन कोण आहे? C2H5. सो इकडे एक C2H5, इकडे एक C2H5. दिस इज ऑल्सो रिप्रेझेंटेड ॲज एक कार्बन आहे आणि त्याच्यावरती 2 CH3चे ग्रुप लागलेत. CH3 2 टाइम्स लागलाय, वरती लागलाय OC2H5, खाली लागलाय OC2H5. कोणासोबत मॅच होतोय बघा? ऑप्शन नंबर डी सोबत. क्वेश्चन नंबर 10. 4 elements A, B, C, D have standard oxidation potential values as 2.87, 2.71, 1.67, -2.87. जर या ऑक्सिडेशन पोटेन्शियल्स आहेत, E0 ऑक्सिडेशन ज्याचं जास्त असणार आहे, म्हणजेच ते स्वतःचं ऑक्सिडेशन चांगल्या प्रकारे करतात, देन दे आर रिड्युसिंग एजंट. जर ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असेल तर ते रिड्युसिंग एजंट आहेत. आणि मला विचारलंय हु इज स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट, ज्याची ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे. 2.87, 2.71, 1.67 हा तर मायनसच आहे. सो सगळ्यात मोठा आहे 2.87 विच इज व्हॅल्यू ऑफ एचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे, हेन्स इट इज रिड्युसिंग एजंट. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 11. Action of NaNO2 plus dilute HCl on ArNH2 yields ArN2 plus Cl minus. A similar reaction on cyclohexylamine. This is cyclohexane. This is cyclohexylamine. Cyclohexylamine is nothing but primary amine. आणि प्रायमरी अमाइन वरती ते म्हणतायत पुट NaNO2 प्लस डायल्यूट HCl. जर तुम्ही याला व्यवस्थित बघितलं, NaNO2 and dilute HCl is nothing but in situ preparation of HNO2, जो मगाशी क्वेश्चन होता नायट्रस ॲसिडचा. सो प्रायमरी अमाइन वरती नायट्रस ॲसिड कशाचं फॉर्मेशन देतो आपल्याला? अल्कोहोल. सो OH. दिस इज नथिंग बट सायक्लोहेक्झॅनॉल. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 12. इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन्स टुलीन, that is बेन्झीनच्या रिंगवरती CH3. Toluene when treated with strong oxidizing agent KMNO4 is strong oxidizing agent, जो हायड्रोजन्सना बाहेर काढतो आणि काय देतो? आत इनपुट असतो ऑक्सिजनचा. सो दिस इज वन ऑक्सिजन, दिस इज अनादर ऑक्सिजन, वन हायड्रोजन intact, that is formation of benzoic acid. When benzoic acid is treated with SOCl2, thionyl chloride. Thionyl chloride is chlorinating agent which will replace OH minus. C double bond O, OH minus replace झाला Cl and will give me benzoyl chloride. And benzoyl chloride when treated with H2PdBaSO4, this is Rosenmund reaction. सगळं निघून जाईल. तुमचं काय होणार आहे? Chlorine will be replaced by hydrogen C double bond OH. कारण PdBaSO4 ही रोझेनमंड रिॲक्शन आहे विच विल अल्टिमेटली गिव्ह राईज टू अल्डिहाइड. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 13. FeH2O6 3+ इज 6 आहे म्हणजे डेफिनेटली ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. हायब्रिडायझेशन काय आहे विचारतात. तर वॉटर हा एक वीक फील्ड लिगँड आहे अँड ॲज इट इज वीक लिगँड तो आउटर कॉम्प्लेक्सेस बनवेल ना की इनर. जर स्ट्रॉंग असता एखादा लिगँड जसं की कार्बोनिल सारखा वगैरे तर मग मात्र काय झालं असतं? इनर ऑर्बिटलना हलवण्याची त्याच्यामध्ये ताकद असती आणि इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस बनले असते. सो डेफिनेटली तो आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स बनवणार आहे. जर आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स बनवतोय तर इनरचा काही संबंधच नाही आणि इनर डीचा पण काही संबंध नाही. आता डायमॅग्नेटिक आहे का एकदा कन्फर्म करू. ऑप्शन ए तर टिक झालं आपला, बट एकदा जस्ट कन्फर्म करू. आयन. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त, दॅट इज आयनचा ॲटॉमिक नंबर आहे 26 आणि ऑक्सिडेशन स्टेट बघून कळतीये वॉटर इज न्यूट्रल, हेन्स इट इज 3. सो Fe+3 वर +3 आहे, दॅट इज 3d5 4s0. मी डायरेक्ट लिहिलं 3d5 4s0. सो डी मध्ये 5 ऑर्बिट असतात 1 2 3 4 5. Out of that 5 are completely filled
अँड ॲज वॉटर इज वीक फील्ड लिगॅन्ड, तो आतमध्ये बॉन्ड बनवणारच नाही, तो बाहेरचे ऑर्बिटल्स यूज करेल sp3 आणि समोरचा d यूज केला जाईल ना की आतला. तर मला एवढे सगळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स दिसतात अँड दॅट इज वाय इट कॅनॉट बी डायमॅग्नेटिक, इट इज पॅरामॅग्नेटिक. Option number 14, neoprene. Neoprene is nothing but a rubber and rubber is nothing but an elastomer. Question number 15, emulsion is a colloidal system with dash dispersed phase and dash dispersed medium. Emulsion is always liquid in liquid. Both dispersed phase and dispersion medium liquid असतात. Option number D. Question number 16, the correct order of bond energy of CX molecule is CCl, CBr, CI. As you go down, bond length वाढतीये. बॉन्ड लेंथ वाढतीये म्हणजेच बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते. सो सगळ्यात कमी बॉन्ड स्ट्रेंथ असणारे आयोडीनची, त्याच्यानंतर असणारे CBrची, त्याच्यानंतर असेल CClची. CCl सगळ्यात जास्त मध्ये CBr, देन CI. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 17, Na2CO3 is commercially produced by Solvay process. डायरेक्ट थियरी क्वेश्चन है, क्लास 11 ग्रुप 1 and 2. Question number 18, ethene on hydration gives ethanol. Ethene hydration means in presence of H2SO4 addition of water molecule to give ethanol. इथेनॉलची रिॲक्शन करायची Y सोबत, Z भेटतं आणि Zचा हायड्रोलिसिस केल्यानंतर A+B भेटतं. B कॅन बी ऑप्टेन बाय हायड्रेशन ऑफ इथिन. आत्ताच आपण बघितलं इथिनचं हायड्रेशन केल्यावर इथेनॉल भेटतं. सो बी काय आहे, शॉर्टमध्ये बी त्यांनी दिलाय, बी इथेनॉल आहे. आणि वाय कॅन बी ऑप्टेन बाय हीटिंग ए विथ P2O5. कार्बॉक्झिलिक ॲसिडमधली ही रिॲक्शन आहे, हीटिंग ए विथ P2O5. ए म्हणजे कोण आहे, इथॅनॉइक ॲसिड्स असणार आहेत हे. जेव्हा कार्बॉक्झिलिक ॲसिड्सना तुम्ही P2O5 सोबत हीट करताय, देर विल बी फॉर्मेशन ऑफ ॲसेटिक अनहायड्राइड. सो वाय कोण बनलाय, ॲसेटिक अनहायड्राइड. सो ओव्हरऑल रिॲक्शन कशी दिसेल, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस मी हायड्रेशन म्हणजे H2SO4 लिहिते, तुम्हाला भेटेल CH3CH2OH. इथेनॉल. इथेनॉलची रिॲक्शन केली आहे वाय सोबत. वाय म्हणजेच कोण, ॲसिटिक अनहायड्राइड. CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. काय होत असतं याच्यामध्ये, कार्बोनिलचा बॉन्ड पॉझिटिव्ह अँड ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो हा बॉन्ड ब्रेक होतो. पॉझिटिव्हली चार्ज्ड कार्बोनिलला निगेटिव्हली चार्ज्ड H2CH3 जॉईन होणार आहे. सो CH3C डबल बॉन्ड O याला जॉईन काय होईल, OCH2CH3 दॅट इज फॉर्मेशन ऑफ ईस्टर प्लस उरलेला मॉलिक्यूल कोण आहे, CH3C डबल बॉन्ड OH. CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज नथिंग बट युअर कार्बोक्झिलिक ॲसिड, इथॅनॉइक ॲसिड. म्हणजेच मला काय भेटलं, इथॅनॉलवरती ॲसिटिक अनहायड्राइड टाकल्यानंतर हे झेड कंपाऊंड्स मला भेटलेत. या झेड कंपाऊंडचं मला हायड्रोलिसिस करायचं आहे H3O+. खरं तर इथॅनॉइक ॲसिड हा बाय प्रोडक्टच आहे. सो झेड म्हणजे ते कोणाबद्दल बोलतायत, ईस्टरबद्दल. याचं हायड्रोलिसिस म्हणजे परत हा बॉन्ड ब्रेक करणार आहे आणि याच्यामध्ये वॉटर ॲड करतोय आपण. हायड्रोलिसिस इज नथिंग बट HOH. इथे O आहे तर H लागेल, इथे प्लस चार्ज आहे तर इथे OH लागेल आणि कंपाऊंड काय बनेल, CH3C डबल बॉन्ड OH प्लस CH3CH2OH. ॲज डिस्कस्ड अर्लियर विथ अस की बी काय असणार आहे, इथेनॉल. बघा बी सुद्धा इथेनॉल आहे. सो मी केलेली रिॲक्शन करेक्ट आहे. आणि त्यांनी एबद्दल काय सांगितलेलं का, आपल्याला एबद्दल एवढीच इन्फॉर्मेशन होती, वाय कॅन बी ऑप्टेन बाय हीटिंग ए. म्हणजे ए कोण असणार आहे, इथॅनॉइक ॲसिड, ॲज आय डिस्कस्ड विथ यू अर्लियर. सो माझी रिॲक्शन ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. मला फक्त इतकंच माहिती करून घ्यायचं होतं की P2O5 हा कोणता रिएजंट आहे. P2O5 हा असाइटलेशन रिएजंट आहे, म्हणजे तो ॲसिटिक अनहायड्राइडचं फॉर्मेशन देतो. सो करेक्ट ऑप्शन कोण आहे, CH3 ट्वाइस C डबल बॉन्ड O. ऑप्शन नंबर बी. Question number 19. The rate of reaction is expressed in different ways as follows. Then the reaction is, A ला मायनस साइन आहे म्हणजे A रिॲक्टंट आहे, B ला प्लस साइन आहे म्हणजे B प्रोडक्ट आहे,
सी ला मायनस साईन आहे म्हणजे सी रिॲक्टंट आहे, डी ला प्लस साईन आहे म्हणजे डी प्रोडक्ट आहे. स्टायशोमेट्री क्यू, सी ची स्टायशोमेट्री आहे पी, ए ची स्टायशोमेट्री आहे एम अँड बी ची स्टायशोमेट्री आहे एन. सो इट इज एम ए एकाच ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर डी. बाकी सगळं चेक करून घ्या. Question number 20. The order of increasing freezing point of C2H5OH, Ba3PO4 twice, Na2SO4 KCl and Li3PO4 is. increasing order म्हटलेत. यामध्ये लक्षात घ्या, नंबर ऑफ पार्टिकल्स जर जास्त असतील तर फ्रीजिंग पॉईंट कमी असणार आहे, कारण पार्टिकल्स वाढल्यानंतर फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस होतोय. लेटेस्ट चेक की कोणाचा फ्रीजिंग पॉईंट सगळ्यात जास्त आहे. C2H5OH. C2H5OH is organic compound and it is polar, but तो ionic form मध्ये C2H5 plus OH minus असा तुटत नाही. पार्शल पॉझिटिव्ह पार्शल निगेटिव्ह चार्जेस येतात. सो 0 पार्टिकल्स मी लिहू शकते. त्यानंतर जो KCl आहे तो 2 पार्टिकल्समध्ये तुटतो, K प्लस Cl मायनस. त्याच्यानंतर कोण दिसतं मला, आय कॅन सी Na2SO4 की जो 3 पार्टिकल्समध्ये तुटतो, 2 Na आणि 1 SO4. देन आय कॅन सी Li3PO4 की जो 3 Li अँड 1 PO4 मध्ये तुटतोय. अँड लास्ट Ba3PO4 चा ट्वाइस 5 मध्ये तुटतोय. सो मग आता नंबर ऑफ पार्टिकल्स जेवढे जास्त तेवढा फ्रीजिंग पॉईंट तुमचा कमी असणार आहे. सो फ्रीजिंग पॉईंटची ट्रेंड बघूया. इथे नंबर ऑफ पार्टिकल्स 0, नंबर ऑफ पार्टिकल्स कमी म्हणजे फ्रीजिंग पॉईंट जास्त. C2H5OH फ्रीजिंग पॉईंट जास्त असणार. मग KCl, then Na2SO4, then Li3PO4 and then Ba3PO4 चा ट्वाइस. असा ऑप्शन कुठे, ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 21. विच ऑफ द फॉलोइंग आर स्टीम वोलाटाईल. पॅरानायट्रोफिनॉल. पॅरानायट्रोफिनॉलचं स्ट्रक्चर ड्रॉ करा. देर इज नो हायड्रोजन बॉन्डिंग अँड नो हायड्रोजन बॉन्डिंग मीन्स नो स्टीम वोलाटॅलिटी. सेकंड इज ऑर्थोनायट्रोफिनॉल. तो हायड्रोजन बॉन्ड दाखवतो. मी स्ट्रक्चर ड्रॉ करून पण दाखवेन तुम्हाला. बेन्झीनची रिंग, फिनॉल ऑर्थो पोझिशनला लागलाय, एन डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड ओ मायनस. निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आणि दुसरीकडे पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनच्या मध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. हेन्स इट इज स्टीम वोलाटाईल. सिमिलरली ऑर्थो हायड्रॉक्झी ॲसिटोफिनोन. ॲसिटोफिनोनचं स्ट्रक्चर कसं असतं, बेन्झीनची रिंग, फिनोन म्हणजेच कीटोन, ॲसिटो म्हणजे हे कार्बन. अँड कोण आहे, ऑर्थो हायड्रॉक्झी. याच्या हायड्रॉक्झी पोझिशनला OH, पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि याचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनच्या मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. हेन्स दिस इज स्टीम वोलाटाईल. पॅरामध्ये नसणार आहे बिकॉज ते दूर आहेत. सो ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 3 आर स्टीम वोलाटाईल. ऑप्शन नंबर बी करेक्ट. Question number 22. Which of the following is semi-synthetic? Rayon is semi-synthetic. Silk, wool, cotton are natural. Question number 23. Which of the following is green solvent? Supercritical carbon dioxide is a green solvent. Option number A. काय more probable answer काय पाहिजे तुमचं, supercritical carbon dioxide instead of these halogenated compounds. Question number 24. A cell constant is generally found by measuring conductivity of aqueous solution of KCl. KCl ची conductivity for various concentrations is already calculated and त्यामुळे सेल कॉन्स्टंटच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण KCl सोल्युशनचं यूज करतो. दॅट इज ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 25. हा जो कंपाऊंड आहे दॅट इज ॲनिलीन, सबस्टिट्यूटेड ॲनिलीन इज ट्रीटेड विथ AC2O. AC म्हणजे दिस ग्रुप, O अँड 2 लिहिलं म्हणजे तोच ग्रुप ऑक्सिजन वरती 2 वेळा आहे. सो इट इज नथिंग बट ॲसिटिक अनहायड्राइड. ॲसिटिक अनहायड्राइड हिअर इट इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्शन. या NH2 ग्रुपच्या प्रोटेक्शनसाठी तो वापरला आहे. सो बघा खाली आहे तसा CH3 ग्रुप, वरती N. आता काय होणार आहे, एकच H दुसरा H तर इकडे जाणार आहे अँड बाकी तुमचा C डबल बॉन्ड O CH3 ग्रुप दॅट इज प्रोटेक्शन ऑफ ॲनिलीन झालं. ऑलवेज मी ॲसिटिक अनहायड्राइडचा हाच बॉन्ड ब्रेक करेन. कार्बोनिल पॉझिटिव्ह, ऑक्सिजन निगेटिव्ह. हा O यातल्या एका Hला घेऊन गेला, बाकी सगळा ॲसिटिल ग्रुप इथे जॉईन झाला. पुढे केलं ब्रोमिनेशन. सो ब्रोमिनेशन पॅरा पोझिशन तर ब्लॉक आहे, आता कुठे होणार,
ऑर्थो पोझिशनला आणि परत जे H3O प्लस केले दॅट इज वॉटर प्लस H प्लस इज नथिंग बट H3O प्लस हे केले या ग्रुपला परत रिमूव्ह करून त्याचा H2 परत आणण्यासाठी. सो मी जस्ट इरेज करते. लास्ट स्टेप इज डी प्रोटेक्शन. सो आय इरेज दिस. यू कॅन सी द कंपाऊंड अँड दॅट इज वाय आन्सर काय आहे माझं ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 26. The following reaction H2O2 plus Ag2O gives 2Ag plus O2 plus water. Hydrogen is peroxide मधला हायड्रोजन प्लस 1 असतो आणि इकडे सुद्धा हायड्रोजन प्लस 1 मध्ये. सो इट इज नॉट ऑक्सिडाइज्ड, नॉट रिड्युस्ड. डिस्प्रपोर्शनेशन म्हणजे जी स्पीसीज ऑक्सिडाइज झाली आहे ती स्पीसीज रिड्यूस्ड व्हायला पाहिजे, बट इथे हायड्रोजनमध्ये चेंजच झालेला नाही आहे. सो इट इज नन ऑफ द अबव, नन ऑफ दिस. ऑप्शन नंबर डी. Question number 27. If mass is expressed in gram, then Kb is given by delta Tb is equal to Kb into molality. And molality कशी लिहितो आपण? Number of moles of solute that is W2 upon M2. Weight of solvent that too in kg, but kg मध्ये नाही ग्रॅम मध्ये करायचं आहे. सो मल्टिप्लाय इट बाय 1000. आता आन्सर गेलं ग्रॅम मध्ये. Kb ची व्हॅल्यू काढायची आहे मला. डेल्टा Tb ॲज इट इज into M2 into WA that is W1, A is nothing but 1 whole divided by W2 into 1000. So असा ऑप्शन कुठे आहे बघा. M2 delta TB W1 W2 into 1000. ऑप्शन नंबर C. क्वेश्चन नंबर 28. मॅच द फॉलोइंग. आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये मॅक्सिमम वर्क डन आहे अँड मॅक्सिमम वर्क डनचा फॉर्म्युला -nRT ln V2 by V1. सो एचा आन्सर 4 पाहिजे. ऑप्शन नंबर ए मध्ये, डी मध्ये. बीला सीला कट करा. ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये Q इक्वल्स टू 0 असतो. So according to first law of thermodynamics, delta U is Q plus W and hence delta U is equal to W. असा ऑप्शन कुठे आहे तो बघायचा आहे. ऑप्शन नंबर 3. बीचा आन्सर 3. इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. आता सी. आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक म्हणजे चेंज इन प्रेशर इज इक्वल टू 0. प्रेशर 0 जरी असेल तर वर्क डन मध्ये असतो कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर इंटू डेल्टा व्ही, चेंज इन व्हॉल्यूम. डेल्टा पी जरी 0 असेल तरी पी एक्सटर्नल 0 होत नाही. सो डब्ल्यूचा फॉर्म्युला असतो -P डेल्टा व्ही. सो सीचा आन्सर आहे 2 जे एकाच ऑप्शनमध्ये. सो याला सुद्धा कट केलं. आयसोक्रोरिक प्रोसेस दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू 0. व्हॉल्यूम 0 झाला तर वर्क डन 0 होतं दॅट इज W इज इक्वल टू 0. देन इक्वेशन 1 बिकम्स डेल्टा U इक्वल्स टू Q. मॅच होतं का बघूया. एक्झॅक्टली मॅच झालं. सो ऑप्शन नंबर एच करेक्ट आहे जे की टिक करायचा होता. Question number 29. At 0 Kelvin, most of the ionic crystals has no defect. They are idle. Question number 30. An element Y has isotope which are present in the ratio 3:1, having mass 2 and 3.5 m respectively. The average mass number of the element. Average atomic mass आपण कसं काढतो तर पहिल्यांदा तुमचा Y चे 2 आयसोटोप्स आहेत. आपण असं कन्सिडर करू YA आणि YB. तर YAचं काहीतरी मास असेल ते मास इंटू इट्स पर्सेंटेज अबंडन्स. सिमिलरली दुसरा जो काही असेल त्याची ॲडिशन करायची आहे त्याच्यामध्ये. दुसरा YB आहे इंटू इट्स पर्सेंटेज अबंडन्स. सो YA मास किती आहे 2, अबंडन्स किती आहे तो 3:1 रेशिओ आहे म्हणजे 75%, 75/100 A असणार आहे. YB आहे 3.5 इंटू त्याचा पर्सेंटेज अबंडन्स इन द रेशो 1 आहे म्हणजे 25/100 असणार आहे. सो लेट अस कॅल्क्युलेट. 2 इंटू 0.75 प्लस 3.5 इंटू 0.25. कॅल्क्युलेशन्स विल मेक आवर वर्क इझी. 0.8 कन्सिडर करा. आन्सर बिकम्स 1.6 प्लस 3.5 इंटू 0.25. 5 5चा 25, 5 3चा 15 प्लस 10, 25, 26, 27, 3 2चा 6, 7, 8 अँड डेसिमल 3 पॉईंट नंतर. सो इथे नाव 5 ॲज इट इज, 7 ॲज इट इज, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 2 डेसिमल कुठे असणार इथे 2.475. ऑप्शन नंबर डी.
Question number 31. The age of unit cell of FCC xenon crystal is 620 picometer. Find radius of xenon atom. R is equal to, or 4R is equal to root 2A. So radius is equal to root 2 into A divided by 4. Root 2 म्हणजे 1.414. Age length दिली आहे 620 picometer divided by 4. So 1.414 into 4 ones are 4, 2 carry 222, 4 5s are 20, again 2 0, 4 5s are 20. So 1.4 into 155 जर तुम्ही केलं, you will get the answer 217 something. So which is nearly equal to option number C. Question number 32. The solubility of AlOH thrice is S mole per liter. The solubility of AlOH thrice is, the solubility product of AlOH thrice is, AlOH thrice will dissociate as Al plus 3 plus 3OH minus. So when time equals to 0, हा 1 होता, 1 मोल म्हणा, हा कुछ नाही, हा कुछ नाही. When time becomes equal to equilibrium, यातली काहीतरी amount soluble होईल, that is S, तेवढीच इकडे बनेल and इथे 3S बनेल. So solubility product is equal to, it is nothing but concentration of Al plus 3 into concentration of OH minus raised to its stoichiometry. Al plus 3 किती आहे S, OH किती आहे 3S raised to 3. So this is nothing but S into 27S cube, that is equal to 27S raised to 4. Option number B. Question number 33. Which of the statement is false? 40% solution of formaldehyde is called formalin. Correct. Formaldehyde is least reactive in its homologous series. No, it is most reactive. Nucleophilic substitution reaction सगळ्यात जास्त तोच देतो. So it is most reactive. हे statement false आहे. B ला टिक करायचं आहे. Boiling point of isovaleraldehyde is less. Yes, iso म्हणजेच समजलं की आपल्याला ब्रांचिंग झाली आहे, सो ती लेस आहे फ्रॉम दॅट ऑफ नॉर्मल व्हॅलेराल्डिहाइड. बॉइलिंग पॉइंट ऑफ कीटोन आर हायर दॅन दॅट ऑफ अल्डिहाइड्स, हे सुद्धा करेक्ट स्टेटमेंट आहे. सो बी वॉज रॉंग, बी वॉज फॉल्स. Question number 34. The compound which does not undergo nucleophilic substitution reaction is. Nucleophilic substitution reaction aliphatic as well as aromatic compounds देतात. सो बेन्झाइल क्लोराइड तर देणार आहे. बेन्झाइल क्लोराइडला क्लोरोबेन्झीन इमॅजिन करू नका. बेन्झाइल क्लोराइड इज लाईक दिस, CH2Cl. सो Cl मायनस विल बी रिप्लेस्ड बाय एनी अदर न्यूक्लिओफाइल. ए देतात. आयसोप्रोपाइल क्लोराइड CH3, CH2Cl. नॉर्मल तुमचा 1 डिग्री हॅलो अल्केन आहे तो, सो Cl मायनस विल बी रिप्लेस्ड बाय एनी अदर न्यूक्लिओफाइल. विनाइलमध्ये काय आहे, ज्या कार्बनला क्लोरीन लागलाय किंवा ज्या कार्बनला हॅलोजन लागलाय त्याच कार्बनने डबल बॉन्ड पण बनवलाय अँड डबल बॉन्ड इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सो तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी आतमध्ये खेचली जाते. तो क्लोरीनला इथे रेझोनन्स दाखवण्याचा चान्स आहे अँड दॅट इज वाय हा बॉन्ड लवकर तुटणार नाही अँड ते न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन्स देणार नाहीत. नंतर इथाइल ब्रोमाइड आहे. इथाइल ब्रोमाइड तर नॉर्मल ॲलिफॅटिक ब्रोमो अल्केन आहे अँड दॅट विल ऑल्सो गिव्ह द रिॲक्शन्स, बट विनाइल क्लोराइड देणार नाहीत. क्वेश्चन नंबर 35. द ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स. Question number 35. The order of boiling points of the following compound decreases in the order. सगळ्यात पहिल्यांदा तर अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार, त्याच्यानंतर येतील अमाइन्स अँड सगळ्यात लास्टला येणार आहेत आपले अल्केन. आता अल्कोहोलमध्ये हा अल्कोहोल असा आहे की ज्याच्याकडे 3 OH ग्रुप आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा 3, मग ऑप्शन नंबर 5 2 OH ग्रुप, मग ऑप्शन नंबर 2 ओनली 1 OH ग्रुप, देन विल कम अमाइन 6, देन हे 2 आहेत यामध्ये ब्रांचिंग आहे सो तो सगळ्यात कमी आला अँड फर्स्ट वन आधी आला. 3चं सगळ्यात जास्त, मग 5, देन 2, देन 6, देन 1, देन 4. ऑप्शन नंबर C was correct one. Question number 36. 3 moles of an ideal gas are compressed from 30 dm³ to 20 dm³. कॉम्प्रेशनचं वर्क डन ऑलवेज पॉझिटिव्ह असेल, सो ऑप्शन्स पॉझिटिव्ह दिसतात. वर्क इज डन अगेन्स्ट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. अँड मी तुम्हाला सांगितलं जेव्हा क्वेश्चनमध्ये अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर हा वर्ड आला असेल तर यूज W इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू डेल्टा V.
सो माइनस एक्सटर्नल प्रेशर किती आहे 3.039 इंटू 10⁵. V2 is 20, V1 is 30. So 20 minus 30 is minus 10 and तो मायनस हा मायनस पॉझिटिव्ह होऊन जाईल 3.039 इंटू 10⁵ इंटू 10. That is nothing but 3.039 इंटू 10⁶. आन्सर इज इन जूल. मला याला कॅलरीमध्ये न्यायचं आहे. सो 3.039 इंटू 0.239 इंटू 10⁶. आन्सर गेलं कॅलरीमध्ये. सो वर्क डन इज इक्वल टू 3.039 इंटू मे आय राईट इट ॲज 0.24 इंटू 10⁶. सो 0.24नी जेव्हा आपण कॅल्क्युलेशन्स करणार विल गेट द आन्सर 0.7293 इंटू 10⁶. 10⁶ मध्ये पण हे आन्सर कॅलरीमध्ये ऑप्शन किलो कॅलरी आहे. सो 729.3 इंटू 10⁻³ कॅलरी दॅट इज नथिंग बट 729.3 किलो कॅलरी. सो ऑप्शन नंबर सी वॉज करेक्ट. Question number 37. Optical isomerism can be shown by. Optical isomerism octahedral complexes दाखवतात आणि त्यांचा जो जनरल स्ट्रक्चर फॉर्म्युला आहे इट शुड बी सम काइंड ऑफ लाईक दिस. दॅट इज सेंट्रल मेटल अँड डायडेंटेड लिगॅन्ड 3 times. सो असा एकही ऑप्शन नाही. ऑप्शन नंबर डी नायदर ए नॉर बी. Question number 38. In the first transition series, the melting point of manganese is low because of due to d5 configuration metallic bonds are weak. Option number C. Mn मध्ये d10 तर नसणार आहे, d7 पण नाही आहे, नन ऑफ दिस तर नाही, d5 तर दिसतोय. सो C ला टिक करायचं. Question number 39. The plot of log of x by m against log p is a straight line inclined at an angle of 30 degree. When the pressure is 1.5 atm, K is 15, the amount of substance absorbed per gram. That is x by m is equal to question mark. बघा, we know x by m is equal to k p raised to 1 by n. आणि त्यांनी अँगल इज इन्क्लाइंड का दिलं आहे? आपण लास्ट मॉकमध्ये एक ग्राफ ड्रॉ केलेला. लॉग ऑफ x अपॉन m इज इक्वल टू लॉग k प्लस 1 upon n log m, and this is y equals to mx plus c, straight line with some intercept. Intercept is nothing but k, and हा जो slope है, slope is what? Slope is tan theta. So tan theta is nothing but your slope. Now let us see log of x upon m is equal to log of k ची value त्यांनी दिली आहे 15 plus what is this m? M is nothing but slope. So slope is equal to 1 upon n is equal to tan theta is 30 degree. So therefore 1 upon n is equal to tan 30 is 1 by root 3. So 1 by n is nothing but 1 by root 3. Log of p किती दिलाय 1.5. Log of x by m is equal to log 15 आपल्याला माहिती नाही. So write it log 5 into, I'll write in a bracket 5 into 3 plus 1 upon root 3 log of 1.5. आता इथे log 15 आहे, इथे log 1.5 आहे, व्हॅल्यू सेम असणार आहे, डेसिमलमध्ये डिफरन्स असणार आहे. बट नो नीड टू वरी. बघा, असं म्हणू नका मॅम लॉग टेबल अवेलेबल नसतो. 15चा काढण्यासाठी 5 into 3 करू शकते अँड दॅट इज नथिंग बट log 5 प्लस log 3 प्लस 1 upon root 3 log ऑफ 1.5. आता आपण हे आरामात कॅल्क्युलेशन्स करू शकते. मी हा साईड थोडासा रफ करून घेते. चेक इट. log 5 log 1 टू log 9 तुमच्या व्हॅल्यूज तोंडपाठ पाहिजे. जसं की log 1 0, log 2 0.3010, log 3 0.4771, log 4 0.6021, log 5 0.6989. सो log 5 पाहिजे होता मला, इट इज 0.6989 प्लस log 3 हवा होता 0.4771. ॲड करा, 9 + 1 10. सो दिस विल बी 16. 8 2 16 + 1 17 and 11. सो 1.1760. 1.1760
0.1760. सो लॉग 15 म्हणजेच काय आहे, 15चा 0 मध्ये आहे 1760. सो इथे पण आन्सर काय असणार 1760. बट डेसिमलच्या आधी इथे 1 आहे, सो इट शुड बी 0. प्लस 1/√3. मी म्हटलेलं व्हॅल्यू सेम असणार आहे, फक्त डेसिमल्समध्ये काहीतरी डिफरन्स येणार आहे. सो आता 1.1760 प्लस 0.176 डिवायडेड बाय √3. √3 इज नथिंग बट 1.7132. सो याचा आन्सर 0.1 येणार आहे. बघा करून इकडे दाखवते. 0.1760 डिवायडेड बाय 1.7132. एकनी डेसिमल शिफ्ट करा, नियरली इक्वल टू सेम मानून कट करा. डेसिमल शिफ्ट केला 0.1 आला. सो ओव्हरऑल आन्सर आलं 1.2760. आता मला लॉग ऑफ एक्स बाय एम नको आहे, एक्स बाय एम हवं आहे. सो एक्स बाय एम इज अँटी लॉग ऑफ 1.2760. इथं तुम्हाला ट्रायल अँड एरर्स कराव्या लागतील. अँड ट्रायल अँड एरर्स म्हणजे एक एक ऑप्शन घ्यायचा, कारण अँटी लॉग तर काढण्याची काही ट्रिक नाही आहे. मग काय ऑप्शन उरतो, सगळ्यात लास्ट ट्रायल अँड एरर. आय विल शो यू हाऊ टू डू इट. तुम्हाला ऑप्शन नंबर 1 पासून जायचं आहे. मी जो करेक्ट ऑप्शन आहे त्याला घेते आहे. फॉर एक्झाम्पल माझा आन्सर मी पॉसिबिलिटी मानते आहे की लॉग 18 काढून बघूया. लॉग 18 कसं काढणार आहे मी, लॉग ऑफ 6 × 3. लॉग 6 मला पार्ट नाही, मी लॉग 6 कसं काढू शकते, लॉग ऑफ 2 × 3 × 3. कॅन आय डू दिस? 3 2 6, 6 3 18. येस. सो लॉग 2 प्लस लॉग 3 प्लस लॉग 3. लॉग 2 किती आहे 0.3010 अँड 3 किती आहे 0.4771 प्लस 0.4771. सो सगळ्याला ॲड करा. 1 1 0 दॅट इज 2. 7 + 7 14 + 1 15 कॅरी 1. 4 7 8 9 10 11 प्लस 1चा जो कॅरी होता अगेन 1 कॅरी. 4 8 12. सो पॉईंट कुठे इथे 1.2152. लॉग 18 इज 1.21 आणि मला पण 1.2चा समथिंग हवा आहे. दॅट मीन्स हे आन्सर माझं करेक्ट आहे. तुम्ही बाकी सगळे करून बघा, तुम्हाला या आन्सर्स मॅच नाही होणार. सो लॉग 18ची व्हॅल्यू ही आहे. सो अँटी लॉग ऑफ दिस शुड बी 18. आन्सर इज 18.95. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 40. विच ऑफ द फॉलोइंग वेज लेस वेन वेड इन मॅग्नेटिक फील्ड. जे डायमॅग्नेटिक आहेत, ज्यांच्याकडे सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड आहेत, दे विल वे लेस बिकॉज ते वीकली रिपेल होतात अँड ड्यू टू रिपल्शन त्यांचं वेट कमी दिसतं. आता व्हॅनेडियम ट्रायक्लोराइड दॅट इज व्हॅनेडियम इज इन +3 स्टेट. नॉर्मल व्हॅनेडियम कुठे, सचिनने टीनाला विचारली 3d3 4s2 अँड व्हॅनेडियम वेन इट इज इन +3 ऑक्सिडेशन स्टेट इट इज 3d2. 2 इकडून 1 इकडून. त्यामध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, दॅट इट इज पॅरामॅग्नेटिक. सिमिलरली जर तुम्ही सगळ्या ऑप्शनचं चेक केलं, तुम्हाला लक्षात येईल स्कॅन्डियम इन +3 ऑक्सिडेशन स्टेट हॅज 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. सो स्कॅन्डियम 3d1 4s2. जेव्हा हेही इलेक्ट्रॉन जातील +3 फॉर्ममध्ये 3d0 4s0, या आधीचे सगळे ऑर्बिटल्स पेअर्ड आहेत. ऑल पेअर्ड दॅट इज 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ऑल आर पेअर्ड 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स अँड हेन्स इट इज डायमॅग्नेटिक. ऑप्शन नंबर बी. बाकीचे 2 तुम्ही ट्राय करू शकताय. क्वेश्चन नंबर 41. फॉर विच वन ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स देर विल बी पॉझिटिव्ह चेंज इन एन्ट्रॉपी. चेंज इन एन्ट्रॉपी पॉझिटिव्ह कोणामध्ये हे फाइंड करायचं असेल तर चेंज इन नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस शुड ऑल्सो बी इक्वल्स टू पॉझिटिव्ह. तुम्ही सगळे ट्रायल अँड एरर करताय. मी डायरेक्ट ऑप्शन नंबर सी दाखवते. चेंज इन नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट. बट ते गॅशियस फॉर्ममध्ये पाहिजेत. सो इथे 1 मोल गॅशियस आहे, हा सॉलिड कट करा, हा सॉलिड कट करा. सो प्रोडक्ट आहे 1, रिॲक्टंट आहे 0, डेल्टा NG पॉझिटिव्ह, तर एन्ट्रॉपीमधला चेंज सुद्धा पॉझिटिव्ह असणार आहे. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 42. विच इज नॉट करेक्ट फॉर लेविस ॲसिड. What are Lewis acid that accept lone pair of electron? Accept pair of electron म्हणू किंवा lone pair of electron both are same. So कोण एक्सेप्ट करतं? पहिले थिंग्स मेटल्स किंवा सबस्टन्सेस स्पीसीज ज्यांच्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे. वॅकंट ऑर्बिटल इज नथिंग बट त्यांच्यावरती
पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून ते इलेक्ट्रॉन्सला घेत असतात. अँड दे हॅव टेंडन्सी टू ॲब्स्ट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. तीच वाक्य आहेत बघा. दे कंटेन ॲटलिस्ट वन वॅकंट ऑर्बिटल. येस. They have tendency to accept electron. Yes. The smaller ion म्हणजेच कोण? Cation has greater acidic strength. Yes. In case of ions, the strength of acid is inversely proportional to charge. जेवढा जास्त चार्ज असेल तेवढे जास्त ते इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतात and that is directly proportional to acidity, not inverse. So option number D is not correct. Question number 43. Which of the following shows allotropy? Oxygen, selenium, tellurium all shows allotropy. So all of this. Question number 44. The mass of non-volatile solute having molar mass 40 which should be dissolved in 114 gram octane to reduce its vapor pressure to 80% is. Initial vapor pressure आपण 100 मानू and reduce to 80% म्हणजे reduce होऊन ते आता 80 झाले. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर काढायला लागेल आपल्याला. पी नॉट मायनस पी अपॉन पी नॉट. का काढावं लागणार आहे? कारण द मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट मला विचारतायत. WB मला विचारतायत किती, जर त्याचं मोलार मास 40 असेल आणि सॉल्वंट जो टाकलाय दॅट इज गिवन वेट ऑफ सॉल्वंट ती किती आहे? 114 ग्रॅम ऑफ ऑक्टेन. ऑक्टेन म्हणजे C8 8 2 चा 16 17 18 अल्केन असल्यामुळे CnH2n+2 केलं आणि मोलार मास ऑफ ए तुम्ही कॅल्क्युलेट करा. 114 ग्रॅम पर मोल येईल. याच्यावरून मला कळालं नंबर ऑफ मोल्स ऑफ ए 1th आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ बी इज x अपॉन 40. दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ बी किती येणार आहे? 0.025 इंटू x. आता रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. पी नॉटची व्हॅल्यू 100 आहे. पी आहे 80 अपॉन पी नॉट आहे 100. सो दिस इज गोइंग टू बी 20 डिवायडेड बाय 100. 0ला 0 कट. आन्सर आलं 0.2. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. Therefore, relative lowering in vapor pressure is equal to number of moles of B किती आहेत? x by 40 that is 0.025x. Number of moles of A is 1 plus 0.025x and relative lowering in vapor pressure is nothing but 0.2. So ती व्हॅल्यू मी त्याच्या वरती लिहून घेते. दिस इज 0.2. आता सॉल्व करा. 0.2 इंटू 1 इथे घेते थोडंसं. 0.2 प्लस 0.2 इंटू ही व्हॅल्यू किती ना 25 2चा 50. डेसिमल कितीने येणार आहेत? 1 2 3 आणि तो एक 4. सो 0.0050x इज इक्वल टू 0.025x. 0.2 इज इक्वल टू 0.025x मायनस 0.0050x. हे आन्सर किती येणार आहे? 0.02x आन्सर येईल. Therefore 0.2 is equal to this. Therefore x is equal to 0.2 whole divided by 0.02. This is nothing but decimal shift करा. 2 upon 0.2. This is nothing but 1 upon 0.1. Nothing but 10. So option number C. खरं तर मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी सॉल्व्ह करत असताना या नंबर ऑफ मोल्स ऑफ ए ला नंबर ऑफ मोल्स ऑफ बी ला आपण निग्लेक्ट करतोय. अँड ॲब्सोल्युटली आपण डेरिव्हेशनमध्ये तसंच केलं. बट जर असं सॉल्व्ह केलं तर तुमचं आन्सर माइट बी 8 ग्रॅम येत असेल. अँड 8 ग्रॅम मला ऑप्शनमध्ये कुठे दिसत नव्हता. सो मी विदाऊट निग्लेक्ट करता सॉल्व्ह केलं आणि मग माझा आन्सर करेक्ट आलं. निग्लेक्टिंग फॅक्टर आपण तेव्हा करू शकतो जेव्हा नंबर ऑफ मोल्स ऑफ बी खूप 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 कमी आहेत. सो काही क्वेश्चन्स तुम्हाला असेही भेटतील MSTच्या CETच्या पेपरमध्ये की जिथे NB निग्लेक्ट केलेला नाही आहे आणि कॅल्क्युलेशन्स इझी आहेत. सो हार मानायची नाही, लास्टपर्यंत सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन नंबर 45. इफ हन्स रूल इज नॉट फॉलोड मॅग्नेटिक मोमेंट ऑफ. फर्स्ट ऑफ ऑल मॅग्नेटिक मोमेंट काय असतं? म्यू इज इक्वल टू √n इंटू ब्रॅकेट n+2 where n is number of unpaired electrons. हन्स रूल तुम्ही फॉलो करणार नाहीये
आणि या तिघांच्या मॅग्नेटिक मोमेंटबद्दल बोलायचं आहे. ऑल आर हॅव्हिंग 24 इलेक्ट्रॉन्स. जर हन्स रूल फॉलोच करायचा नाही आहे तर मग नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्सची व्हॅल्यू चेंजच होणार नाही. इफ नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स विल रिमेन सेम देन मॅग्नेटिक मोमेंट विल बी ऑल्सो इक्वल. तुम्ही बघू शकता लॉजिकली मी एला टिक केलं. तुम्हाला जर बघायचंच असेल Fe+2Mn+ तर करून बघा. तुम्हाला सगळे पेड दिसतील आणि त्यामुळे मॅग्नेटिक मोमेंट तुम्हाला 0 दिसायला लागेल. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 46. Which of the following is not correct for enzyme? It is biocatalyst, correct statement. It can catalyze any chemical reaction, no. Only biological reaction. It increases the rate of reaction by lowering the activation energy. Yes, तो catalyst सारखंच काम करतो. Maltose convert to glucose by maltase enzyme. This is also correct. So B was incorrect. Question number 47. Rotation of C single bond C is easier in. ॲक्च्युली सी बॉन्ड सी आहे ते आणि सिंगल बॉन्डमध्येच इझिएस्ट असतं. डबल बॉन्ड, पार्शल डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड्स तुम्ही रोटेट करू शकत नाही. क्वेश्चन नंबर 48. फॉर द रिॲक्शन H2+Br2 gives 2HBr. The experimental data suggest rate is equal to K H2Br raised to half. Molecularity किती आहे? 1+1 that is 2. 2. Wrong. And order किती आहे? 1+1/2 that 1/2. Option number B. Question number 49. Which of the following oxo acids of chlorine is best oxidizing agent? Best oxidizing agent self reduction करणार आहे. सो सेल्फ रिड्यूस होण्यासाठी तो त्याच्या मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेटमध्ये पाहिजे. इथे क्लोरीन +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, HOCl डबल बॉन्ड ऑक्सिजन +3 मध्ये. तर इथे आता तुम्ही फाइंड करू शकताय HOCl डबल बॉन्ड O 1 2 3 4 5 बॉन्ड्स दॅट इज +5 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आणि याचं स्ट्रक्चर काढलं तर +7. तो त्याच्या मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेटमध्ये रीच केला आहे. आता +7 पासून तो पुढे अजून ऑक्सिडाइज नाही होऊ शकत. तर +5 +4 +3 अँड +1 असा तो सेल्फ रिड्यूस होऊ शकतो. अँड सेल्फ रिड्यूस म्हणजेच बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. और एल्स तुम्ही असं म्हणू शकता मोर नंबर ऑफ ऑक्सिजन मोर इज द ऑक्सिडायझिंग स्ट्रेंथ अँड हेन्स इट इज बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन करेक्शन मी केलेलं आहे. इट इज नॉट ए, इट इज डी. या क्वेश्चनसाठी ऑप्शन करेक्शन्स करून दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 50. द ऑक्सिडेशन नंबर ऑफ sulfur in sulfurous acid that is H2SO3. So it is 2 hydrogen 1 sulfur and 3 into -2 is equal to 0. So 2 plus x minus 6 equals to 0. X is equal to +4. Option number C. That's all for 50 questions. Meet you next session. Till then, thank you so much.